जय शिवराय मित्रांनो. 15 ऑक्टोबरची मध्यरात्र सुद्धा पावसाची आहे. कारण की दिवसा काही जणांना त्याचा परिणाम जरी दिसला नसला तरी तुम्हाला सतर्क करायचं आहे. सोयाबीन वगैरे झाकून ठेवायचे आहे. भलेही 20-25 टक्केवारी त्याची असली तरी काही ठिकाणी ती अचानक 40 किंवा 45 वरती जाण्याचा अंदाज आहे. तर विशेष करून हे जिल्हे लक्षात ठेवा. रात्रीच्या वेळेला तारांबळ उडू नये म्हणून हा सल्ला तुम्हाला कालही दिलाय, आजही परत देण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, अहिल्यानगर, धाराशिव जिल्हा, बीड, लातूर, परभणी जिल्हा, त्यानंतर जालन्याच्या परिसरामध्ये भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, वैजापूर या भागात काही ठिकाणी चालू देखील झालाय. तर नाशिक, धुळे, जळगावची दक्षिणेकडील बाजू, मेहकर, लोणार पट्टा, चिखली दक्षिण भाग, खामगाव दक्षिण भाग अशा प्रकारे करत तो मंठा, परतूर, जालना, अंबड हे जे काही भाग येतात यांचा समावेश आहे. अहिल्यानगरच्या सर्व तालुक्यांमध्ये काही ना काहीतरी प्रमाणामध्ये तो पाऊस सक्रिय होणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. पुणे वगैरे भाग जे काही परिसर आपण सांगतोय वारंवार त्या देखील भागाने आजची 15 ऑक्टोबरची मध्यरात्र सतर्क राहा. त्यानंतर बीड जिल्हा, लातूर, परभणीचा समावेश आपण रिपिटेशन मध्ये घेतला असला तरी नांदेडच्या पश्चिमेकडील हिंगोली वगैरे भागांना देखील स्थानिक वातावरणाची भीती रात्रीच्या वेळेला देखील असू शकते. सरळ सरळ थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, त्यातला दक्षिणेकडील खानदेश, त्याबरोबर विदर्भातल्या देऊळगाव राजा वगैरे काही लोणार परिसर वगैरे भागांना आपण जे सांगितलेलं आहे की रात्री अचानक स्थानिक वातावरणाची भीती येऊ शकते. त्यामुळे सतर्क राहा. जय शिवराय. धन्यवाद.